आर्टिकल रोड म्हणतो आपण, त्याच्या भोवती कसा विकास होतो, तो फक्त रस्त्याच्या बाजूने होत जातो बघा, बाकी पूर्ण परिसराचा विकास होत नाही. त्यासाठी रस्त्यांचं जाळं नसतं बऱ्यापैकी. तर आपण जो नगररचना योजना किंवा टाउन प्लॅनिंग स्कीमचा विचार करतोय, तो त्याचा उद्देशच हा आहे की गावात सगळीकडे रस्त्याचं जाळं, सगळ्या सोयीसुविधा आणि याचं सगळीकडे विभागणी होऊन एक चांगल्या प्रकारचं आदर्श शहर तिथे तयार झालं पाहिजे. आणि या कामाची सुरुवात एकविरा आणि मंदिराच्या याच्यात सुरुवात होती, ही पण खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे खूपच म्हणजे हा चांगला योग आहे असं आपण म्हणूया. आणि सगळ्यात पहिले आपल्या डोक्यात काही गैरसमज असतील तर मी ते पहिले बोलत होतो की शासनाची कुठलीही योजना म्हणजे आपल्या जमिनी बळकावल्या जाणार असं एक जनरल शेतकऱ्यांमध्ये भावना असते. तर ती पहिले डोक्यातनं काढून टाकतात. आपली जी योजना जी आहे या कोणी कुठल्याही आपल्या जमिनी जाणार नाही आहे. की शेती चालायचं, जागेवर शेती वापर चालू आहे. पण त्याच्याबरोबरच आपण जर बघितलं, राजगुरुनगर शहराची वाढ जशी तिकडच्या पूर्व बाजूला आहे तशीच या बाजूला पण होत आली आहे. आणि बऱ्याचशा घरं, बंगले, काही हाऊसिंग स्कीम्स वगैरे तिथपर्यंत टच झाल्या. आणि त्याच्या पुढे आपली ही जागा आहे जी आपण म्हणतो. जागेचं लोकल नाव काय म्हटलं तुम्ही? तर आपण जर बघितलं की आज ना उद्या, आज जरी आपला वापर शेती असला तरी शहर जसं वाढेल, इथलं लोकसंख्या वाढेल इथली. हे नाशिक पुणे महामार्गावरचं महत्त्वाचं शहर आहे. चाकण MIDC जवळ आपल्याला, त्यामुळे रोजगाराच्या संधी आहेत तिथे. वेळोवेळी म्हणजे मायग्रेशन आहे लोकांचं, लोकसंख्या वाढणार आहे. तर उद्या चालून इथे जो घरांची संख्या म्हणा, डेव्हलप जमिनी ज्या कमी पडणार आहेत आपल्याला. त्यामुळे आजची शेतजमीन उद्या काही प्रमाणात, मी म्हणत नाही शेती पूर्णपणे जाऊ शकत नाही, कारण शेती हा आपला प्रायमरी आहे आणि तो राहिलाच पाहिजे. पण काही प्रमाणात शेतीचा वापर बदलून तो रहिवास म्हणा किंवा इतर काही सोयीसुविधा, क्रीडांगणं, बगीचे ह्या पण आपल्या शहराच्या गरजा आहेत, त्यामध्ये पण तो कन्वर्ट होईल काय. तर त्यासाठी आपला प्रयत्न आहे की तो प्रकार रँडम न होता प्रॉपर सुनियोजित पद्धतीने व्हावा. कारण आपण जर आज आपल्यापैकी काही जणांनी जमिनी डेव्हलप पण केल्या असतील, आपण जर जमीन डेव्हलप करायला गेलं, NA लेआउट केलं तर त्याला ओपन स्पेस, ॲम्युनिटी स्पेस, रस्ते ह्या सगळ्या गोष्टी लागतात. आपल्याला पूर्ण कल्पना येते गोष्टीची. आपण तीच गोष्ट करणार आहे, फक्त पुन्हा एकेची जमीन आणि त्याच्यासाठी त्याच्या अंतर्गत रस्ते, त्याच्यात ओपन स्पेस हे सगळं न करता आपण काय करतो, आपल्या सगळ्यांच्या जमिनी एकत्रित करणार आपण आणि त्याच्यावर एकत्र लेआउट करणार. हां, या प्रकारामध्ये आपल्या काही जमिनी थोडासा जमिनीचा भाग आपल्याला त्याग करावा लागेल, पण त्याच्या बदल्यात आपल्याला काय मिळेल तर आपल्याला एक प्रॉपर रस्त्यांचं जाळं असलेलं चांगलं शहराचा एक भाग मिळेल. आणि त्याच्या भोवती आपण ज्या सोयीसुविधांसाठी जागा राखीव ठेवणार आहे त्या जागांमध्ये नगरपालिका काही सोयीसुविधा करू शकेल. आणि रस्त्यांचं जाळं जे तयार होईल त्याच्यामध्ये रस्ते पण नगरपालिका पुढे चालून करू शकेल. रस्ते आले की इलेक्ट्रिसिटी आली, पाण्याचं कनेक्शन आलं, ड्रेनेज आलं, हे सगळं आलं. ह्या सगळ्या विकासाचे पुढचे टप्पे आहेत. पण त्याची सुरुवात आपण आज नियोजनाने केली तर ते चांगल्या पद्धतीने होईल. नाही तर विकास तर होणार आहे बघा. जिथे पॉप्युलेशन वाढते, लोकसंख्या वाढते, विकसन वाढतं, आर्थिक ओघ वाढतो पैशांचा, तिथे विकास होणारच आहे. तो कसा होऊ द्यायचा आहे आपल्या हातात आहे. तो रँडम होऊ द्यायचा का सुनियोजित पद्धतीने द्यायचा. तर यासाठी टाउन प्लॅनिंग स्कीम हा एक प्रयत्न आहे. तर आता आपण जी जागा साधारण किती 35 एकर जागा आपण टार्गेट करतोय. आपल्याला किमान 20 हेक्टर जागा लागते. 35 हेक्टर म्हणजे 50 एकर लागणार आहे. कमीत कमी 50 एकर लागते आपल्याला. आज आपल्याकडे जास्ती अवेलेबल आहे. त्याच्यात ठीक आहे, असं होऊ शकेल की जागेवरती काही अडचणी आहेत, त्याच्यामुळे ती जागा आपल्याला वगळावी लागेल. प्रत्यक्षात काही रस्ते जागेवर आम्ही आता बघितलं, खूप छान रस्ता आपल्याला, कॅनलचा रस्ता आपल्याला मिळतोय, त्यामुळे तो रस्ता पण आहे. आणि अंतर्गत एक DP रोड पण आहे, अंतर्गत 2-3 DP रोड आहे. तर या रस्त्यांचा प्रॉपर विकास झाला आणि हे लेआउट चांगलं डेव्हलप होऊ शकलं तर उद्या भविष्यामध्ये आपल्या ज्या जागा आहेत त्याचा आपल्याला भाव चांगला वाढून जाईल कुठल्याही गोष्टीसाठी. मग आपण त्या जागेचं प्लॉटिंग करून विकला तरी पण त्याला चांगला भाव येईल. आणि रिअल इस्टेटच्या स्कीम झाल्या तिथे फ्लॅट कारण आता कसं आहे की शहरी मानसिकता हळूहळू सगळीकडे वाढणार आहे. सगळ्यांना जमिनी घेऊन बंगले बांधणं शक्य होणार उद्याचं भविष्य आहे. तर त्या दृष्टीने पण आपल्या जमिनीचा चांगला उपयोग होऊ शकेल. तर आता भामे साहेबांनी प्रेझेंटेशन केलं होतं, मागे पण आपल्याशी चर्चा झाली आहे. थोडक्यात ते आपल्याला एक्सप्लेन करतील आणि मग आपले काही प्रश्न असेल तर त्याचे आपण उत्तर देऊया. फक्त याच्यात एकच आपण सकारात्मक दृष्टीने पाहिलं आहे तर आपल्या भविष्यातले फायदे दिसतील. हां, एक असा विषय येऊ शकेल की आज जे पूर्णपणे शेतीवर ज्यांची उपजीविका आहे तर त्यांच्या बाबतीत काय, तर याच्यावर माझं उत्तर एकच आहे की आज जी शेती आहे त्यांच्या शेतीचा काही भाग फक्त कमी होणार आहे याच्यामध्ये. उद्या चालून भविष्यात त्यांनी उरलेल्या भागावर शेती जरी केली तरी काही अडचण नाही आहे. TP स्कीम झाली म्हणजे त्याचा विकासच झाला पाहिजे असं काही नाही आहे. रहिवास झोनच्या जागेवरती तुम्ही शेती करू शकता असं काही नाही आहे त्याच्यावरती. आणि ज्या केसमध्ये तुम्हाला शेतीचा वापर बंद करून तुम्हाला जमीन विकसित करायची ते तुम्हाला ऑप्शन ओपन होणार आहे. कारण आज ज्या जमिनी ग्रीन झोनमध्ये आहेत म्हणजे शेती ना विकास झोनमध्ये आहेत त्या TP स्कीम झाली तर आपोआपच रहिवास झोनमध्ये कन्वर्ट होणार आहे. त्यामुळे त्यासाठी आपल्याला वेगळं काही करावं लागणार नाही. तर भामे साहेबांना विनंती करतो की थोडक्यात तुम्ही जागेची सध्याची परिस्थिती आणि आपण प्रपोज लेआउट काय करू शकतो त्याच्यात काय काय संधी आपल्याला ते सांगतील. मग आपण बाकी चर्चा करूया. धन्यवाद. आणि एक 60% शेती नाविकास आहे, 40% आपला रहिवास भाग आहे. तर TP स्कीम अंतर्गत घेतलं तर आपलं डायरेक्ट शेती नाविका झोन R झोनमध्ये कन्वर्ट होणार. जे की तुम्हाला समजा आत्ता करायचं झालं या सिच्युएशनला तर आपल्याला कलम 37चा प्रस्ताव पाठवावा लागतो. तो पण शासन लेवलला मंजूर होईल नाही होईल ह्याची गॅरंटी कुणी देऊ शकत नाही. कारण शासनाचे काहीतरी नियम असतात की बाबा प्रत्येक शहरात शेती किती पाहिजे आणि रहिवास झोन किती पाहिजे.
म्हणजे आपला जो शासनाकडे जाऊन सॉल्व्ह होणारा प्रॉब्लेम तो आपल्या लेवलला सॉल्व्ह होणार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्या ह्या प्रस्तावित जागेत 2 आरक्षण आहेत. एक कचरा प्रक्रिया केंद्राचं आरक्षण आहे आणि दुसरं आहे WTPचं ESRचं आरक्षण आहे. तर आपलं जी कचरा प्रक्रिया केंद्राचं आरक्षण आहे त्याबाबत आपल्याला आत्ताच मागच्या महिन्यात 23 तारखेला कलेक्टरांकडून काय ESRचं आहे. मग पाण्याची टाकी 2च आरक्षण आहे आणि बाकीचे रस्त्याचे नेटवर्क आहेत. 3 रस्त्याचे नेटवर्क आहेत 15-15 मीटरचे आणि 2 आरक्षण आहेत. तर आता मेन इश्यू काय होता की बाबा कचरा डेपोचं आरक्षण आहे, कचरा प्रक्रियेचं केंद्राचं आरक्षण आहे, त्यामुळे तुमच्या लोकांचा साहजिक विरोध राहणार की बाबा आमच्या जागेत कचरा येतोय. त्यासाठी आपल्याला नुकतीच कलेक्टरांनी खालची बांबुर्डेवाडी येथे आपल्याला 4 एकर जागा दिलेली. मग आपण काय करू शकतो की तुमचं जो कचरा प्रक्रिया केंद्राचं आहे आरक्षण आहे त्याचा वापर बदलून आपण त्या ठिकाणी गार्डन प्रस्तावित करू शकतो आणि ते गार्डन तुमच्या सगळ्या लोकांसाठी एक असं TP स्कीममध्ये एखाद्या चांगल्या ठिकाणी किंवा 2 पार्टमध्ये आपण डिवाइड करून त्या पद्धतीने आपण राबवू शकतो. म्हणजे तुमचा कचरा डेपोचा प्रॉब्लेमही ह्या TP स्कीमच्या अनुषंगाने सॉल्व्ह होऊन जाईल. मग त्याची काही अडचण येणार नाही असं आहे. आणि ही स्कीम केली तर ही लोकांच्या फायद्याची. तुम्ही जेवढे लोक जास्त संमती द्या स्कीमबद्दल माहिती सांगा. स्कीमबद्दल समजा एखाद्याची 100 गुंठे जागा असेल तर आपण एक ॲप्रॉक्सिमेट 35 ते 40% म्हणजे 35 ते 40 गुंठे रस्ता नेटवर्क आरक्षण ह्यासाठी प्रत्येकाची रिझर्व जाणार. ओपन स्पेस ॲम्युनिटी स्पेस जातोच. हा वेगळं म्हणजे तुम्हाला रोड नेटवर्कसाठी रोड नेटवर्क आहे ना हे नगरपालिकेमार्फत किंवा शासनाचा जो फंड आहे त्यामार्फत डेव्हलप होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जे लेआउट पाडून अंतर्गत स्वतःला रोड डेव्हलप करावं लागतात तो पैसे तुमचे वाचणार आहेत. फंड बद्दल मी थोडक्यात तुम्हाला नंतर सांगतो. 5 मिनिटांमध्ये तुम्ही महत्त्वाचे फायदे समजून घ्या की याच्यामध्ये तुम्ही जर स्वतःहून आपली जमीन विकसन करायला गेला तर नगरपालिकेकडे सबमिशन कराल त्याच्यासाठी तुम्ही आपण जसं म्हटलं तसं ओपन स्पेस ॲम्युनिटी स्पेस रस्ते हे सोडावंच लागणार आहे. त्याच्यातनं काही नाही. कारण जागेचा विकास करायचा म्हटलं की आज जायला रस्ता आला आणि जी मोठी जागेमध्ये प्लॉट्स पाडताय तुम्ही त्याला सगळ्यांना कॉमन ओपन स्पेस आली. त्या जागेचं क्षेत्र 20,000 पेक्षा मोठं असेल म्हणजे बेसिक नियम आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. आपण जमिनी डेव्हलप केल्या तर त्याच्यासाठी ॲम्युनिटी स्पेस आली. हे सगळं येणारच आहे. TP स्कीमचा फायदा याच्यामध्ये एवढाच आहे की हे सगळं करताना आपल्याला स्वखर्चाने करायचं आहे. TP स्कीम जर केली तर सगळ्यांच्या जागा एकत्रित होतील. तुमचं इंडिव्हिज्युअल जे काही ओपन स्पेस ॲम्युनिटी स्पेस रस्त्यामध्ये जो क्षेत्र जाईल साधारण तेवढंच क्षेत्र कॉमन सगळ्यांचं जाईल आणि त्याच्यामध्ये रस्ते वगैरे विकास करण्यासाठी नगरपालिका पैसा लावेल. आता प्रश्न हा पडेल की नगरपालिकेकडे एवढा पैसा येईल कुठून एकत्रितला. तर या विवक्षित करण्यासाठी TP स्कीम या करण्यासाठी केंद्र सरकारने काही ज्याला सेंट्रल असिस्टन्स स्कीम म्हणतो आम्ही त्याच्या अंतर्गत काही फंड्स ॲलोकेट केले. फंड्स म्हणजे ती दीर्घ मुदतीची कर्जच आहे ती पण ती 50 वर्षाच्या मुदतीची कर्ज आहे. तोपर्यंत 50 वर्षानंतर जर का ती कर्ज नगरपालिकेने परत केली तर त्यांना त्याच्यावर व्याज बसणार आहे. 50 वर्षाच्या आत जे कर्ज जर का रिलीज झालं तर त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे व्याज बसणार नाही. म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला ते ग्रँटच मिळणार आहे असं आपल्याला नाही तसं काहीच विषय नाही. अजिबात नाही काहीच नाही. आम्हाला स्वतःला विकायला एक प्लॉट राहत होते. त्यांनी 30% जागा केली 70% उरले 70% आपण आपल्या डिवायडेशन दिलं त्या गप्पीचे म्हणले किंवा आम्हाला याच्यातलं काहीतरी नाही तसं काही नाही. तुमच्यावर डायरेक्ट कुठलाही बोजा पडणार नाही तुमच्यावर डायरेक्ट कुठलाच बोजा पडणार नाही. हां पण तुमच्या जमिनीचा विकास झाल्यामुळे नगरपालिकेचा विकास होणार आहे. त्यामुळे तिथे ॲम्युनिटी स्पेस वगैरे नगरपालिकेच्या ताब्यात मिळणार आहे. त्यांना तिथे एखादा प्रोजेक्ट करता येणार आहे त्यांचा स्वतःचा. ते आम्ही तो प्रोजेक्ट विकून तो निधी उभारू शकतो किंवा एखादा प्लॉट आम्ही आमच्या मालकीचा घेणार तो विकणार एखाद्याला. हा मग तो प्लॉट समजा विकून त्याचा डेव्हलप करून जो काय फंड येईल तो तुमच्या रस्त्याच्या नेटवर्कसाठी किंवा ड्रेनेज वॉटर सप्लाय लाईन जे काय प्रोव्हाइड करायचे त्यासाठी आम्हाला नाही. तो रस्ते तर आपण CS रस्त्यासाठी ग्रँट मिळेल आपल्याला. एकदा आपली स्कीम फायनल झाली की ती मंजुरीला जाईल शासनाकडे आणि त्याच्यावरती अगदी मोजणी करण्यापासून सगळ्यासाठी पैसे नगरपालिकेला शासनाकडनं मिळतात. आणि नंतरचं जे रस्ते एकदा विकसित झाले की रस्त्यांच्या मागोमाग ज्या गोष्टी लागतील जसं भामे साहेब म्हटले की वॉटर सप्लाय ड्रेनेज वगैरे ती कामं नगरपालिकेला हा जो सेल्फ प्लॉट आहे याच्या खर्चातनं करतायत. कारण टाउन प्लॅनिंग स्कीमसाठी ग्रँट फक्त आपल्या रस्त्याच्या कामासाठी मिळणार आहे. रस्त्याच्या पुढचा विकास जो येतो ड्रेनेज लाईन्स वगैरे तो नगरपालिकेच्या कुठल्याही स्कीममधनं नगर उत्थान आहे किंवा इतर कुठल्या स्कीममधनं करता येईल. पण हा पूर्ण पुढचा विषय झाला. कारण ही सगळी प्रोसेस व्हायला 3 ते 4 वर्ष कमीत कमी जाणार आहे. आणि या मधल्या पिरियडमध्ये जोपर्यंत फायनल स्कीम सँक्शन होत नाही ड्राफ्ट स्कीम सँक्शन होत नाही तोपर्यंत आपल्या जमिनी आपल्याच ताब्यात राहणार आहे. त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं रस्त्याचं मार्किंग किंवा फायनल प्लॉट होणार नाही आहे.
कसं असतं आपलं आजच्या डेटला आपलं जे काही जमिनीचे होल्डिंग असेल ती ओरिजिनल प्लॉट म्हणतो आपण त्याला, आजच्या डेटला जो येतो. आणि आजच्या डेटला प्लॉट आहेत ना तुमचे ते सगळे म्हणजे Irregular shape चे. इरेग्युलर शेपचे आहेत, म्हणजे पट्टे पट्टे आहेत. बांध कसे असतात वेळेवर. तुम्हाला बांधकाम करायचं झालं तरी मग साईड मार्जिन हे सोडून बिल्डिंग बसती का नाही ह्याची गॅरंटी देऊ शकत नाही. फक्त आता टीपी स्कीम केलं तर सगळ्यांना आयताकृती टाईप प्लॉट मिळणार. हा हा नगरपालिकेला काय 4 वर्ष म्हणतात, 8 वर्ष म्हणतात, असं मला वाटतं. नाही, आम्ही 3 ते 4 वर्षाचा पिरियड धरतो सगळं डेव्हलप व्हायला. या सगळ्या ही जी आता तुम्ही आपण जी स्कीम राबवणार आहे याचा क्रम कसा राहणार आहे? विकासाचा क्रम म्हणजे आता बघा, आता आपण सगळ्यांनी जर का पहिली गोष्ट हे आपल्या सगळ्यांची इच्छा असेल तरच आपण पुढे जाणार. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सक्तीचं संपादन वगैरे नाही आहे. त्यामुळे आपल्याला चिंता करण्याची काही कारण नाही. आपल्या सगळ्यांच्या साहेब एक माहिती अशी सांगा हो की तुम्ही याच्याकडून जो एखादा प्लॉट नगरपालिका घेणार हो हा हा तुम्ही आमच्याकडनं घेणार बरोबर बरोबर. त्याचा एक निधी उपलब्ध करणार आणि हो. हा निधीचा वापर करणार. निधीचा वापर करणं. तुम्ही कशा पद्धतीने नाही तसं नाही हे बघा आपल्याला आपल्याला आम्हाला कसं होतं आपल्या उद्या मिटिंग होणार आम्हाला आमच्या लोकांमध्ये बोलायचं ऐका आम्हाला तिथं आयडिया ते काय म्हटले माहिती का, आपल्याला सेंट्रल असिस्टंट स्कीम आहे ना त्याच्यामधून रस्त्यासाठी पैसे मिळणार आहे. आपण पूर्ण रस्ते तयार करणार त्याच्यामधनं, बरोबर. राहिला विषय आपला काय ड्रेनेजचा आणि पिण्याच्या पाण्याचा पाईपलाईनचा. तर आपल्याला वाढीव पाणी पुरवठा योजना आहे, नगरोत्तांमधून टाकता येते आपल्याला. बापूंना सगळ्या गोष्टी माहितीच आहे. आपल्याला ड्रेनेजसाठी आपल्याला पैसे मंजूर आहेत. फक्त STPचं काम झालं नाही म्हणून ते काय पुढं सरकलेलं नाही. त्यामुळे तुम्ही त्याच्याबाबत निश्चिंत राहा. आणि ते काय म्हणता येत 50 वर्षाचं जे कर्ज आहे आपल्याला जे रस्त्यासाठी भेटणार आहे ते कर्ज 50 वर्षामध्ये फेडू शकलो नाही आपण, असं होणारच नाही, फेडू शकणार नाही. तर आपल्याला तो प्लॉट विकायची वेळ येईल, नाही तर आपल्याला गरज नाही फेडायसाठी पैसे. प्लॉट आमचं प्लॉट हा. आहे तो तुम्ही आरक्षित केलेला आहे हा आरक्षित केलेलं. तो तुमच्या ताब्यात आहे. हो तर त्या मूळ मालकाला तुम्ही काय देणार म्हणजे त्याचा प्लॉट तुम्ही घेणार हा त्याचा प्लॉट. हे बघा आता हे कसं होतं, एखाद्या वैयक्तिक अन्याय होतो. तुम्ही उचलणार बरोबर आहे हो. तो पुढे आणणार ह्या उल्या लोकांमध्ये आणणार डिवायडेशनला हा बरोबर आहे बरोबर हा माल तुम्ही उचलणार समजा XYZ तू आहे तुला उचलला तिथनं आणि तो आणणार कोणामध्ये बापामध्ये आणणार यांच्यामध्ये आणणार तो पाठ समजा ऐका ना, तुम्हाला सांगतो एक मिनिट ऐका. प्रत्येकाच्या जमिनीचा शेप वेगळा असतो. ज्यावेळेस तुम्ही लेआउट करायला जाता तुम्ही कन्सल्टंट नेमणार आहे. प्रत्येक पाटोळे आहेत, त्याच्यानंतर कोण आहेत आपल्याकडे भरपूर आहेत, बरेच जण आहेत. बरेच जण आहेत. तर त्याला फी द्यावा लागणार तुम्हाला विकास शुल्क भरावं लागणार. हे अगदी फ्रीमध्ये होणार तुमचं. तुम्हाला विकास शुल्क कधी भरावं लागणार, तुम्हाला जो प्लॉट भेटेल आणि त्या प्लॉटमध्ये तुमचं ठरलं की मला 15 माळ्याची बिल्डिंग बांधायची आणि तुम्ही बिल्डिंग परमिशनला आला तर त्यावेळेस तुम्हाला विकास शुल्क, लेआउट पडायला तुम्हाला विकास शुल्क भरावं लागणार नाही, ते फ्रीमध्ये होणार. तुमचे रस्ते फ्रीमध्ये होणार. आता हा कचरा राहिला तुमचा विषय, कचऱ्याचा विषय तुमचं म्हणणे आमच्याकडे येईल. हा आदेश आहे, हे बघून घ्या, ते द्या आता तुम्ही आपल्याला मंजूर झालं. तर तुम्ही रस्त्यांचं काय करणार, संमती घेत करणार, ते वेडेवाकडे रस्ते बनतात. तर तुम्हाला प्रॉपर आयताकृती प्रॉपर प्लॉट आणि त्याला रस्ते व्यवस्थित नेटवर्क केलेला डेव्हलप्ड एरिया इनडायरेक्टली मिळणार आहे असं धरा. म्हणजे तुम्ही जे म्हणता जशी ना, मगर निगडी पट्टा प्राधिकरण, सिटी टाईप किंवा निगडी प्राधिकरण कसं एकदम व्यवस्थित आहे तसं तुमचं वेल डेव्हलप एरिया होणार. तुम्हाला शहरामध्ये विचारलं सगळ्यात भारी एरिया कोणता, आता कोणता टेल्को कॉलनी म्हणतात, तर तसं तुमचं होईल. आणि आता आमच्या लोकांसमोर काय विषय मांडतो की जेवढे आम्ही बसणार आहे पुन्हा आमचे विषय होणार आहे. आता आपला काय विषय आहे, ऐका ना, ते पण 10% ओपन स्पेस 20% ॲम्युनिटी झालं 30% जागा आमच्यात नाही. 1000 स्क्वेअर फूट 300 स्क्वेअर फूट जागा 700 होईल. आम्ही आमचं काय म्हणणार की आमच्या लोकांना की आपल्याला 700 स्क्वेअर फूट जागा प्रत्येकाला 700 येणारच आहे. ऐका ना, म्हणजे आम्हाला सांगणार आहे. तुम्हाला एक दुसरा एक पाठ असा होता की ज्या ज्या जागेवर आरक्षित केलेलं आहे तुम्ही हा त्या आरक्षित केलेल्या जागे मालकांकडे हा त्यांचा समजा TDR असेल तुम्ही नाही जागा हे बघा टीपी स्कीमची कन्सेप्ट काय आहे. जायचे पुन्हा लक्षात ठेवा आपल्याला जे तुम्ही इंडिव्हिज्युअल सोडणार ना, ओपन स्पेस ॲम्युनिटी स्पेस तेच एकत्र करून एक मोठा प्लॉट मोठा प्लॉट बांधणार एवढं. ऐकून घ्या टीपी स्कीमचा बेसिक कन्सेप्ट काय आहे की बाबा एखाद्यावरच अन्याय होतो, एखाद्याची जागा गेलेली आरक्षणात. आता हे काय करणार, आपण प्रत्येकाकडून 20-30% जागा घेणार आणि त्याचं एक आरक्षण प्रपोज करणार. म्हणजे ज्याचा आरक्षित जागा आहे त्याला 70% प्लॉट मिळणार त्या जागेचा. आणि माहित असा तुम्हाला काय विषय सांगतो, नाही. तुम्ही इंडिव्हिज्युअल जर का प्लॉटिंग केलं, लेआउट केला, तर त्याच्यामध्ये जेवढी जागा भेटणार ना तेवढ्यापेक्षा जास्त जागा तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळेल. कशामुळं, कारण ह्याच्यामध्ये लँड पुलिंग होणार तुमचं. म्हणजे फक्त ह्याच्यामध्ये म्हणजे सगळ्यांचं, आता हे बघा तुम्ही सगळे बसलेत ना, तुमच्या सगळ्यांच्या जागा ताब्यात घेणार. एक प्लॉटिंग केला सगळ्यांचं एकत्र होणार त्याच्यामध्ये व्यवस्थित. म्हणजे आपण चौकोनाकृती किंवा आयताकृती जशी जागा असेल त्या पद्धतीने व्यवस्थित शेपमध्ये सगळ्या गोष्टी होणार.
आणि तुम्हाला सांगतो 70 ते 80% लोकांना जेवढी इंडिव्हिज्युअल त्यांनी प्लॉटिंग केलं असतं तर त्याच्यापेक्षा जास्तच जागा मिळेल. राहिलेले जे 20-30% लोक आहेत ज्यांना जेवढी भेटेल ना त्याच्यापेक्षा बी ॲज इक्वल भेटेल तुम्हाला जागा, असं लक्षात घ्या. म्हणजे फायदाच आहे ह्याच्यामध्ये, सगळ्या बाजूने फायदा आहे. आणि विशेष म्हणजे बाकीच्यांच्या तुलनेत तुमचं सर्वात लवकर डेव्हलपमेंट होणार. कारण तुमचा आता तुमचा ग्रीन झोन आहे, आता तुम्हाला आता डेव्हलपमेंट करायची झाली तर तुम्हाला परमिशन तर भेटणार नाही. पुण्यामध्ये कसं म्हणतो आपण कोरेगाव पार्क एरिया टॉपमध्ये एरिया, तसं तुमचा एरिया होणार. हे लक्षात घ्या, हा फायदा आहे. तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा राहणार तुमच्या एरियाकडे. ते म्हणजे काय एकदम प्रॉपर राहणार. जागेची विक्री नंतर भविष्यात आम्ही आमचं ठरवणार. तुम्ही तुमचं ठरवणार, काही रोल नाही. समजा असं वाटलं की सुनील तिरेंना 10 गुंठे जागा दिली, हा सुनील तिरेच निर्णय घेतात. हो हा एक पार्ट. आणि लँड पोलिंगचं साहेब आपण म्हटलं ना, त्याचं थोडक्यात सांगतो. आत्ता तुमचे प्रत्येकाचे बांध आहेत, हिस्से आहेत, त्याचं फाळणी वगैरे असेल किंवा तुमच्या हद्द काय मोजणे असेल, प्रत्येकाची हे ठरलेली. याचं जर का आपण एक चित्र काढलं तर गट नंबर येईल, त्याच्यामध्ये हिस्से येतील, त्याच्या आतमध्ये तुमच्या हद्दी येतील, असं एक चित्र दिसेल तुम्हाला. उद्या चालून हे सगळं पुसलं जाईल, हे सगळं एकत्र होईल आणि त्याच्यावर एक लेआउट आहे. म्हणजे आधी बरोबर आहे, म्हणजे तुमचा जो गट नंबर होता तो उद्या फायनल प्लॉट नंबर असा राहील. तुमचं रेव्हेन्यू रेकॉर्डला पण तुमचा फायनल प्लॉट नंबर आहे. कुठेही तुमचा गट नंबर म्हणजे गट नंबर असेलच रेफरन्सला एकत्र याच्यामध्ये, पण तुमचा रेकॉर्ड पूर्णपणे फायनल प्लॉट नंबर आहे. आणि त्याचं तुम्हाला बी फॉर्म वगैरे असतात, त्याचे फॉर्मॅट असतात. आपण पुढे गेलो की हे सगळे तपशील तुम्हाला समजून सांगू, आपण ड्राफ्ट स्कीम करू, तुम्हाला लेआउट दाखवलं जाईल आणि त्या सगळ्यांची मान्यता असेल तरच ते शासनाकडे सबमिट होईल. हे म्हणजे पूर्णपणे पारदर्शक हे असेल त्याच्यामध्ये. आणि आपण प्रयत्न असाच करणार की ज्याचा जिथं प्लॉट आहे त्याला तिथं शक्यतो तिथंच देण्याचा प्रयत्न करू. मी माझी इथंच शेती आहे तर मला इथंच जागा थोडी फार कमी जास्त करून तिथंच देण्याचा आपला प्रयत्न राहील. हा तर मुद्दा असा होता की समजा माझं क्षेत्र जरा बॅक साईडला आहे कुठेतरी, पुढे जत्रेला किंवा तिथं काय नाही, किंवा माझं सगळं क्षेत्र असं फ्रंट विखुरलेलं आहे म्हणजे 4 ठिकाणी. 4 ठिकाणी माझं, तर ते एक ठिकाणी मिळेल. हो एक ठिकाणी मिळेल. दुसरी गोष्ट त्याचा जो रोड आहे, मेन रोडला असं नेमकं कसं समजा पश्चिमेचा माणूस आहे त्याला पूर्वेला मिळेल. नाही तेच सांगितलं. त्यांनी आता तो मुद्दा सांगितला की बुवा ज्याचं क्षेत्र त्या जागेवर आहे त्या जागेवर आणण्याचा शक्यतो प्रयत्न करू. पण जेव्हा लेआउट बनवू जो रस्त्यावर असेल त्याला रस्त्यावर ठेवण्याचा प्रयत्न करणार. मग ते- समजा एखादा आपला रस्त्यावर पुढेच नाही, डायरेक्ट रस्त्यावर आणता येणार नाही आपल्याला पुढेच. म्हणजे मेन रोडला असल्याला मागे टाकलं मागच्याला पुढे असं होणार. त्याच्यावर पण अन्याय आहे. रोडला आहे त्याचाही अन्याय होतो. कदाचित 100% नाही जमू शकणार आहे, पण 99% आपण प्रयत्न करू जिथे ज्याची जागा होती तिथे. आहे ना, आलं ना पाच. 12 वाजता निघायचे आपल्याला इथे ठोकर हो, आपल्या कुणाच्या काही शंका कुणाचं काय बोला पटापटा मी पुढचं एखादं वाक्य सांगायला. आपण आहे ना कॅनलचा रोड ते कुठपर्यंत त्या ओढ्यापर्यंत गट नंबर 130 ते 163 हा वर ओढ्यापर्यंत, ओढ्याच्या अलीकडं. हे बघा हे नाही, हे एवढं पूर्ण टोटल क्षेत्र घेतलेलं आहे. म्हणजे ग्रीन झोन दिसतंय ते तुम्ही क्षेत्र ग्रीन झोन घेतलाय तो आहे क्षेत्र त्यात. ऐका ना, एक क्षेत्र घेतले, हा बाकीचे का नाही घेतले तुम्ही? नाही ना, आपल्याला रस्त्यात नाही, एक पॉकेट पाहिजे ना. हे रस्त्याला जो सेपरेट करतो. आपले 25 ते 17 नाही, कॅनलच्या बाजूला जपानी आपण काय बोलणार? कॅनल टू वोड तू डायरेक्ट आपला डोलेमाळ, डोलेमाळ तो मधला रोड हा अख्खाच किती द्यायचा दिला तर हा नैसर्गिक रस्त्यावर ते हद्दी तोडलेले आहेत. म्हणजे डायरेक्ट कसं कॅनल राहिलेला ग्रीन झोन कुठं ग्रीन झोन सगळंच घेतोय. कोपऱ्यात राहतोय ना, हा कोपऱ्यात हा का? हा इकडे खाली हा का? नाही असं स्कॅटर्ड नाही घेता येत आपल्याला. तुकडा एक सलग लागतो आपल्याला. लागतो, पण मग तो ग्रीन झोन कायम राहणार का? तुम्ही जर आता इथं रेसिडेन्शियल करणार हा ग्रीन झोन हे करू, हा टीपी स्कीम अंडर करू शकतो आपण. तुम्हाला भविष्यात करायचा असेल हा आर झोन तर 37 प्रस्ताव आहेच की आपल्याला. आता ह्यात नाही घेता येत टीपी स्कीम. त्याला लागून जागा मिळाली तर आपण दुसरी स्कीम करू शकतो. दुसरी स्कीम करू. मग इथं लागून जागा मिळाली ना,
टोटल ग्रीन झोन पुढे राहत नाही. हा ऐकून घ्या. त्याचा सांगण्याचा उद्देश साहेब एवढा असा आहे की बा आमचं सगळ्यांचं क्षेत्र निघालं गेलं हा एवढा एवढं एक एकच plot क्षेत्र राहते, तो plot बाजूला निघू शकतो. हा, मग इथं त्या दुसरी- आतमध्ये काय होतं? त्या त्यातला प्रत्येकाने ग्रीन झोन बसतो. काढू शकता का तुम्ही? आधी बसल्याच्या पुढे आमचा हा माणूस एक इथं अन्यायग्रस्त हा अन्यायग्रस्त होऊ नये म्हणून ते निघू शकतं का? निघू ते निघालं म्हणजे मग आमची मिटिंग होती याच्यामध्ये 37 दिवसाने ना, ते कसं निघायचं त्याला सांगायला पाहिजे. इथं दुसरी स्कीमही घेऊ शकतो आपण आणि दोन मिनिटं. ऐका ना, 37 प्रमाणे कसं काढायचं ना ती माहिती सांगा त्यांना, म्हणजे त्याच्या लक्षात येईल. आम्हाला फक्त ते क्षेत्र निघालं ना आता यांचं म्हणजे कसं आता झालं म्हणत- आता ते तोंडी म्हणतात काढायची, पण उद्या जर ग्रीन झोनच नाही राहिलं नगर या मालकाचं काय माहितीये का दोन ठिकाणी क्षेत्र आहे हा हा इकडं पण आलं आणि इकडं पण आलेलं आहे. सादर करायचा हा. ना त्याची माहिती सांगा त्यांना, म्हणजे विषय संपतो काय तुमचा. 37 बॉडीच्या मान्यतेने होतो बॉडीच्या मान्यतेने होतो तसं सांगा ना, ती माहिती त्यांना सांगा. जी माहिती आहे ती सांगा फक्त. हो कशा बॉडी त्याचं नियम तर सांगा. कसं तो ग्रीन झोन उठवता येईल. इथं एक तर आपल्याला दोन ऑप्शन आहेत. इथं एक तर आजूबाजूची शेती घेऊन इथं दुसरी टीपी स्कीम घेता येईल आणि दुसरा ऑप्शन हा आहे की आपल्याला 37चा प्रस्ताव करून शासनाला मान्यतेसाठी पाठवला 37 मध्ये फेरबदलाचा प्रस्ताव हा ग्रीन झोनचा आपण आर झोन करतोय मग त्याला वेळ लागतो. तो तुम्ही देत का नाही देत आता? कसं आहे पॉकेट आपल्याला घ्यावं लागतं ना. आता हे स्कॅटर्ड करून इकडे तो पण पॉकेट आहेच ना, तो पण जवळजवळ 15-20 एकरचा आहेच ना. सर ऐका ना, पॉकेटसाठी किती एकर तुम्ही जागा लागते? 20 हेक्टर कमीत कमी 50 एकर लागते. 50 एकर. हो समजा जर एखाद्या ठिकाणी पूर्ण असला तर माझं एक क्षेत्र जातं तिथे. हा तो जवळजवळ एक साधारण तिथला जो प्लॉट आहे एक साधारण 20 एकरचा संपूर्ण हा हा त्याच्यामध्ये तेवढ्याच्या दोन शकतो. नाही एवढं कमी लँड पार्सल नाही ना आपण घेऊ शकत. मग तुम्हाला आजूबाजूच्या शेतकऱ्यांना एकत्र करावं लागेल. पण आता कसं होतं, जो जातोय तो बाकरा. हा समजा इथं जे आले समजा जे पूरग्रस्त आहे तो जातो तो बाकरा, तर समजा आजूबाजूचं हा. आहे ज्याची जाती आहे शेत, हा तुम्ही त्याला साईडच्या क्षेत्रात मग त्याला तुम्ही डिवाइड करू शकता. नाही टीपी स्कीम अंडरच करू शकतो ते. असं नॉर्मली नाही करू शकत. नाही करू शकत. येईल का करता सर तसं प्रयत्न करू आपण. हा प्रयत्न करू. ऐका ना, कोणाची काही शंका असेल ना विचारा. नाही नाही माझं सगळं जातं मग मी भीक मागायची मग काय मग कशी काय विचारा त्याला प्रश्न, आम्हाला विचारा, त्यांना विचारा. परस्पर चर्चा करणार. पण आता माझं आहे ना माझं 149 मध्ये माझं जवळजवळ 1.5 एकर म्हणजे 1.25 एकर आहे सगळं मिळून. आता ते सगळं घेतलं माझं कसं काय म्हणजे नियोजन काय नाही ना, तुम्हालाच भेटणार आहे 1.25 एकर. 1.25 एकर घेणार आणि परत तुम्हालाच देणार. कोणालाच नको आहे. तुम्हालाच द्यायचे. तुम्हाला व्यवस्थित करून द्यायची. नाही नाही, किती भेटणार त्याच्यात तुम्हाला कसं काय 40% कट होणार फक्त जागा. 35-40% कट होणार जागा. 40 सांगा, नक्की सांगा. 35 ते 40% ते स्कीम वर असतं प्लॅनिंग वर असतं. ऐका ना, मागच्या मीटिंगला ना आता मग चर्चा झाली ना, 10% सांगितले तुम्ही, आता 40% म्हणताय. 10% नाही. हो 10%. 10% होणार नाही. आपण कमीत कमी प्रयत्न मी मला माहिती आहे, पण आमच्या सर्वांना सांगा की 40% आपण जागा घेणार आहात. आता नाही, जनतेला आम्ही जागा घेणार नाही. तुम्ही म्हणजे स्कीमसाठी करणार आहे. ते आलं लक्षात, पण ह्याच्यात जे होणार आहे ना 40 सांगता हे नियम सांगा तुम्ही. 10%ची चर्चा चालू आहे. जेव्हा रस्त्याचं जाळं पूर्ण आपल्याला प्लॅन करता येईल, आपल्याला मग ओपन स्पेस ॲम्युनिटी स्पेस काढू, तेव्हा आपल्याला समजेल की खरंच किती जागा हे होती. आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही एक टेंटेटिव्ह प्लॅन बनवून आमच्या समोर ठेवा, मग आम्हाला दाखवता येईल, त्याच्यावर चर्चा करता येईल. त्यासाठी साहेब आपल्याला मोजणी मोजणी करावी लागेल. तुमच्या लोकांची सगळ्यांची संमती लागेल. आपण मेजॉरिटीने सहमती दिली तर आपण पुढे जाऊ शकतो. साहेबांना ठराव करावा लागेल त्यासाठी म्हणजे प्रशासकीय ठराव करावा लागेल. इरादा जाहीर करावा लागेल. त्याला कायदेशीर कुठे काढायची टेंटेटिव्ह तुम्ही नाही देऊ शकत. तुम्ही ऐकून घ्या अशोक, तू ऐकून घे ना अशोक, तू ऐकून घे ना काय बोलतात ते. जाऊ द्या. आमचं म्हणणं काय आहे, आता जो प्लॅन आहे ना आपल्याकडं डीपी प्लॅन आहे हा. ना, डीपी प्लॅन वरती तुम्ही समजा अंदाजे तुम्ही मार्किंग करू शकत नाही का अशी की त्या क्षेत्रानुसार. म्हणजे काय होईल सर माहिती का, अंदाजे आपण आता काहीतरी प्लॅन करणार, तुम्हाला तो दाखवणार आणि उद्या आपल्याकडे काही जणांनी इच्छा दाखवली नाही तर किंवा ते कटछट होणार. किंवा ह्यात अजून एक ऑप्शन आहे की प्रायव्हेट मोजणी समजा तुमच्या लोकांनी आता एक करून दिली आम्हाला, तर आपल्याला एक दुसरा मुद्दा असा आहे की जे आपण क्षेत्र करतोय आता त्याला रस्ता वगैरे करणार आपण, बरोबर ना. तर त्यात जे काही तुम्ही समजा नगरपालिकेकडे जी 40% जागा येणारी त्याची काही रस्त्याला जाणारी
काय आरक्षणाला जाणार आहे. काही आरक्षण त्यातली जी काय करणार आरक्षण आहेत ती आरक्षणाला जाईल, बाकीची राहिली समजा नगरपालिका डेव्हलप करेल. समजा नगरपालिकेची जागा विकेल किंवा काय करेल ते करेल. हा सगळा प्लॅन बनवताना आम्हाला सगळ्यांना तुम्ही विचारात घेतलं. हो 100% विचारात आहे. तुम्हाला दाखवल्याशिवाय आपल्याला दाखवलं पाहिजे सगळ्यांना, सगळ्यांनी ओके म्हटलं काही सुधारणा करायचं ते करूनच submit होईल. असं आहे यांना जे कच्चं ड्राफ्टिंग करायचं किंवा आपल्याला तो प्लॅन दाखवायचा आहे यांना तुम्हाला कशा प्लॅन त्याच्यासाठी त्यांना संमती पाहिजे. म्हणजे संमती त्यांना पाहिजे. म्हटलं की टेंटेटिव्ह प्लॅन आम्हाला द्या एक. संमती तुम्हाला म्हणजे आहे 70-75% 75% तरी आले पाहिजे म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. नाहीतर आपल्याला अन्याय होईल ना. आपल्याला किती सहमती नसेल तर आपण पुढे जाऊ शकत नाही. संमती द्यायला तर काही हरकत नाही. संमती देतो म्हणजे आपण त्याला जागा देत नाही. मोजणीसाठी संमती ना. काही हरकत नाही आपण द्यायला. आता याला हे बघा, स्कीम सँक्शन होऊन रस्त्याचं मार्किंग चालू होईपर्यंत तुमची आहे ती शब्द काय मिळणार त्याच्यात कोणी डिस्टर्ब करायला नाही. ते मोदीचे पैसे शासन भरते हा शासन भरते. नगरपालिका मोदीचे पैसे हा हा त्यांची पहिली माहिती घ्या. ऐका ना भाऊ, प्रश्न त्यांना विचारू. त्यांच्याकडून माहिती घेऊ आपण. आपल्या आपण चर्चा करू. आता जो आपण हा जो निधी आणणार आहे शासनाकडे, पण आता तुमचे जे समजा कोण नाते सातबाऱ्यातील जेवढी नाव आहेत बऱ्यापैकी लोकांच्या कन्सेंट लागतील. तुम्ही हमेशाच त्यांच्यापर्यंत पोहोचवा. कारण कसं आहे अजून आमची मिटिंग व्हायची आमच्या एकमत झालं की मग आम्ही बाकीच्यांना बोलू. काय हरकत नाही. हे बघा, एका होल्डिंग मध्ये समजा 100 लोक आहेत. ते 100 जणांनी तुम्हाला सहमती पत्र दिलंय करून आणि तुमच्यापैकी एकाने कन्सेंट दिली तरी चालेल. काय अडचण नाही. आमचं म्हणणं असं आहे की आता जो आपण तो निधी आणणार आहे समजा राज्य शासनाकडनं केंद्र शासनाकडनं त्याची गॅरंटी काय आहे की तो निधी वेळेत येईल आणि वेळेत काम पूर्ण होईल. तुम्हाला 2-3 उदाहरणं सांगतो म्हणजे महाराष्ट्रातले. एक सातारा जिल्ह्यातलं वडूज, औरंगाबादमधलं वैजापूर, गंगापूर इथे तो निधी मोजणीसाठी ऑलरेडी दिलेला आहे. त्यांनी मोजण्या केल्या. नागपूरमध्ये तर 1-2 ठिकाणी ड्राफ्ट पण केले. हे बघा, शासनाची स्कीम अशी फसवी कधीच नसते. वेळ लागू शकतो, कमी जास्त होऊ शकतो, पण फसवून कधी होते एवढं लक्षात ठेवा. फसवं नाही आम्हाला ते मान्य आहे, फसवं नाही पण वेळ लागू शकतो. हा महत्वाचा मुद्दा आहे. वेळ लागावं किती? 2 वर्षाचं तुम्ही सांगितलं 4 वर्ष ठीक आहे, पण त्याला 10 वर्ष गेल्यानंतर काय माझ्या नाही झालं. नाही एवढा वेळ नाही लागणार. एक 4 ते 5 वर्ष. थोडक्यात प्रोसिजर सांगतो. आपण सगळ्यांच्या सहमतीने आपण पुढे गेलो, मोजणी केली, तुम्ही म्हटलं असं कच्चं लेआउट केलं, आपल्याला दाखवलं, सगळ्यांनी त्याला ओके म्हटलं, आपण ते सबमिट करणार शासनाकडे. शासनाकडे ते सबमिट केलं की कोणाच्या काही सूचना असते की ते ड्राफ्ट पब्लिश होतं शासनाच्या लेवलवर आणि त्याच्यासाठी एक हे आर्बिट्रेटरचं अपॉइंटमेंट होतं. मग त्यांच्याकडे त्या सगळ्या सूचना हरकती येतात. तो पिरियड जितका लांबे तितकं ते लांबणार. म्हणजे आपल्यापैकी जितक्यांच्या विरोधात हरकती असं काय असेल ना तितका तो पिरियड लांबे. त्यात जर का तसा काही प्रॉब्लेम मिळाला तर वर्षभरात ते सगळं होऊन स्कीम फायनल होऊ शकतो. याच्यात काही कायद्यापेक्षा वेगळं काही नाही. आपल्यातले कोणी वकील मंडळी असतील तर त्यांना MRTP ॲक्टचं सेक्शन 60-61 पासून एकदा वाचून घ्यायला सांगा. तर तुम्हाला जास्ती चांगलं सांगू शकते. कारण कसं आहे, आम्हीच सांगण्यापेक्षा तुमच्याच स्टँडर्डनी पुढाकार घेऊन हे विषय पुढे नेला तर जास्ती चांगलं आहे. लोकसभा त्यालाच म्हणतो. तुम्ही काय करा, त्याची जी नियमावली आहे म्हणजे आता जे तुम्ही मला सांगितलंय त्याची टिप्पणी तयार करा. ठीक आहे. ती साहेबांकडे द्या, आम्ही सगळ्यांना देतो. त्यातल्या ज्या काय होतात आपण समजा तुम्ही चर्चा करतो. हा प्रोसिजर काय थोडंसं कागदावरती आलं ना की जरा ते आम्हाला सगळ्यांना वाचायला दिलं की वाचन नियमानुसार पाहतील लोक. आपण जे प्रेझेंटेशन केलं त्याला MRTPतलं ऍक्शन फ्लो चार्ट करून एक देऊ. म्हणजे नक्की प्रोजेक्ट काय आहे त्याच्यामुळे तुम्ही सांगा की बाबा हे कायदेशीर 30% प्रक्रिया काय आहे ते हा, फ्लो हा, चार्ट हे एक सांगा. देतो तुम्हाला. सोप्या भाषेत समजून सांगा. हा, म्हणजे आम्हाला म्हणजे समजा अशा सांगता भाषेत नाही. तुम्ही ऍक्ट प्रमाणे सांगितले की आम्हाला फक्त ऍक्ट कळायचं कोणाला समजलं नाही. बेसिक काय आहे, आता संमती मिळाली, आपल्याला इरादा जाहीर करावा लागतो टीपी स्कीम करण्याचा. इरादा जाहीर केला की आपल्याला पहिली मोजणी करून घ्यावी लागते आणि मोजणी केल्यानंतर आपल्याला ड्राफ्ट स्कीमला 9 महिन्याचा कालावधी असतो पहिल्या ड्राफ्ट स्कीमला. आपण आता समजा मोजणीसाठी आपण प्रस्ताव पाठवला तर मोजणीसाठी वेगळा निधी, त्याच्यानंतर रोडसाठी वेगळा निधी, प्रत्येकसाठी वेगळा निधी येतो. जसं मागू तसं एक येत तसं मिळत राहणार. पण आपला इरादा महत्वाचा आहे. त्यात कुठली अडचण येणार नाही ना मध्ये, हा त्यात कुठली अडचण येणार नाही ना. आता अजून तरी आलं नाही. अजून तरी आलेलं नाहीये. आता इलेक्शन शिवाय काय येणार नाही हे सांगतो मी तुम्हाला. म्हणजे आता इलेक्शन शिवाय काय येणार नाही अडचण. आणि निवडणुकाशिवाय अडचण नाही काय. इलेक्शन लागलं तरच थांबू शकतो. किती अडचण नाही, निवडणूक 2 महिने जास्त होईल. इथे आचारसंहिता नाही इथे काय इथे आचारसंहिता नाही येत. नाही हे प्रोसेस वेळ लागणार आहे ना सर. निधी यायला निधी येणं त्यांना माहिती नाही आपलंच हे व्हायला डिसेंबर. मेन विषय काय आहे, समजा तुम्ही प्रायव्हेट मोजणी केली, आपण इरादा जाहीर करण्याआधी आपण प्लॉट प्रायव्हेट मोजणी करून प्लॉट वगैरे करून तुम्हाला दाखवलं आणि आपण नंतर इरादा जाहीर केला तर आपली स्कीम फास्ट फॉरवर्ड पूर्ण होईल. आपण इरादा जाहीर केला मग मोजणी होणार. सॅम्पल प्रायव्हेट मोजणी करून एक डेमो द्या ना मला दाखव ना. समजा हा मग 20 हा 50 एकरचा प्लॉट दाखवा. त्यासाठी प्रायव्हेट मोजणी करावी लागेल ना. प्रायव्हेट मोजणीचा खर्च मोजणीशिवाय अंदाजे केलं साहेब की ते नंतर चालू शकणार. नाही नाही एक मॉडेल दाखवा. एक मॉडेल दाखवा. मॉडेल नाही मॉडेल डेमो मॉडेल दाखवा. ऐका ना एक सॅम्पल दाखवा तुम्ही की असं असं होऊ शकते. असा सॅम्पल दाखवा तुम्ही.
मला एक सांगा एस्टिमेट प्लॉट साईज काय राहणार आणि प्रत्येकाला जी जागा भेटणार त्याला रस्ते लगत असणार का? हो, प्रत्येक प्लॉटला रस्ता, प्रत्येकाला रस्ता. हो, एस्टिमेट प्लॉट साईज काय राहणार? तिथे होल्डिंगवर राहते. आता माझा 88 गुंठे त्या 7 नियमाप्रमाणे मला 53 गुंठे भेटले. हा मला तो पूर्ण प्लॉट एक जागी पाहिजे. हा, एकाच जागी मिळणार ना. नाही 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 तसं काय विषय. मला किती भेटणार ते हिशोब करून मोकळा लगेच प्रत्येक प्लॉटला रस्ता राहणार. लगेच आरामदास तू लगेच हो, किंवा समजांची एकाची 4 ठिकाणी आहेत होल्डिंग, त्याला एका ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार. लय हुशारी जिल्ह्यात आता करायला माग टाकतील. मध्ये आपला अशीच मिटिंग झाल्या, तिथे प्रयत्न चालू आहे. भोरमध्ये प्रयत्न करतो आम्ही, बारामती ब्रँच सासवडमध्ये प्रयत्न करतात आणि तळेगाव सासवडला इंटेन्शन पण डिक्लेअर झालेलं आहे. त्याच्यात आपला जो आपण FSI आता जो स्कीमला देतो हा, म्हणजे त्याला त्याच्यात त्या स्कीममध्ये काय त्याला आहे का एक्स्ट्रा FSI? प्रोरेटा मिळतो ना. त्याचा पूर्ण प्लॉटचा मिळतो. फक्त प्लॉटचा आता आपण FSI कितीचा देतो? आता 1.8 आहे. 1.1चा आहे, 1.1चा आहे. आणि पेड FSI चा पेड 0.3 आहे आणि त्याच्यावर 60% अँसिलरी 2.2 पर्यंत जातो. हे तुम्हाला पैसे देऊन तुम्हाला विकत घ्यावा लागतो. आता प्रोरेटा फॅक्टर काढला, TDR लोडिंगला काय आहे का? टीडीआर लोडिंगही करू शकता ना. करू शकतो. बाकी सगळ्या नियमाप्रमाणे आहे. आणि सगळ्यात मोठा फायदा तुमचं 100 गुंठे जागा आहे, तुम्हाला उद्या 60च मिळेल, पण त्या 60 वरती 100 गुंठेचं बेसिक FSI मिळेल आणि त्याच्यावर बाकी सगळं add होणार. बाकी सगळं ऍड होणार. ते भेटणार हे पैशाचा काही विषय आणि या सगळ्यानंतर एक छुपा फायदा तुमच्या लक्षात येईल. बरं का साहेब, 2 मिनिट. बापू आपापसात चर्चा करू. या सगळ्याच्या नंतर एक छुपा फायदा आहे जो आपल्या कोणाच्या लक्षात आलेला नाही, की हे सगळं केलं तुम्ही डेव्हलप करा, तिथे स्वतःची घरं बांधायला लागेल, पण उद्या तुम्ही जागा विकली जरी तरी आज तुमच्या जागेचा जो रेट आहे तो कमीत कमी 2.5 पट झाला असेल पुढच्या 4 वर्षात. याची खात्री आहे. कारण जिथे लेआउट नसते येतात तिथे जागेचे भाव कसे वाटतात मी तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही, आपण सगळे सुरू आहात. सो हा फायदा तुमचा नक्की आहे. उद्या तुम्ही जागा विकायची ठरवली तरी पण ती आज विकण्यापेक्षा 2 वर्ष थांबून विकली तर आणि तुम्ही शेती करू शकता त्यात, असं एक बंधन नाहीये. रेसिडेन्शियल जोनमध्ये शेती करून असं कोणताही कायदा सांगत नाही, त्यामुळे तुमच्या जागेवर तुम्ही काही करू शकता, तो काही प्रॉब्लेम नाही. आता जी घरं आहे त्यांचं काय ही इंटॅक्ट ठेवायचा प्रयत्न केला. बांधकाम आहे तिथे इथं बांधकाम आहे. जर घरं अशी राहतात तर तुमचं ते intention आहे की चांगलं करायचं ते काय चांगलं मग ते ऍडजस्ट करून बरोबर रस्ते प्लॅन केले जाते. जी चांगल्या घराला क्वालिटी घरं लागून असलं तुमचं जर म्हणणे ते आपला थोडा प्लॉट घराला तोडायचं म्हणलं असं मोबदला देणार का? नाही तोडायचं म्हटल्यावरती त्याचा खर्च देणार का? पण त्याची संमती पाहिजे. नाही त्याची संमती असेल समजा असेल तर तुम्ही सँक्शन घेतलं त्याला पैसे देणार. नाही, बऱ्यापैकी क्षेत्र मोकळे आहे, फक्त एकाच लाईनला घर आहे. 1 घंटा सेक्शन आहे का? अशीच बांधलेली नाही मिळणार पुन्हा पाडा पण काय कर मागला आहे मग. हा तो विषय झाला आमचा तिथं. नाही ना ज्याचं आहे भाऊ खराब जुनं त्याचं म्हणून पाडा. मी कॉम्प्रोमाइज करतो तर काहीतरी चांगलं भेटलं माझे 88 मध्ये माझे 40 जात नाही कसे मी कसं डेव्हलप करायचं माझे 40 जात म्हणजे डेव्हलप करत देतोय तर मला काहीतरी फायदा झाला. आज आहे त्यापेक्षा चांगली 1% तरी होईल. पण तो एरिया सुद्धा डेव्हलप होते लक्षात घ्या. एरियासाठी म्हणून आम्ही तयार होतो ना, पण एरियासाठी देताना आम्ही आमच्या घरचं नाही जोडू शकत. म्हणून सांगतो ना, आज आहे त्यापेक्षा 1% तरी चांगली गोष्ट भेटली तर नाही तर त्यात पुढे जाणार काय. 100% त्याला कुणाची काही शंका राहिलेत का आता? काय कोणाला प्रश्न कोणाचा शंका असेल तर मग आपण एकदा मी सगळं समजून साहेब तुम्ही जे सांगितलं तर जाऊ द्या, पण आता इथं मागचं जे आहे तो प्लॅन सगळे गावकरी ठेवते, पण आता जे आमचं चालू आहे ते आम्हाला आत्ताचे ठेवू द्या. बाकी तर काय तुम्ही जे करता तुम्ही आता आम्हाला आज कसलं दिलेली आहे, बाकी काय नाही. आता अशी आज झालं किती नगरपालिकांना येतात किती जातात. आता आम्ही पण आहे तळेगावचं ऐकतोय, आळंदीचं ऐकतोय, चाकणचं ऐकतोय. हे सरकार आलं अधिकारी गेला का प्रत्येक जण येतो जो त्याचे कायदे करतो नियम बदलून जातो. त्याच्यावर तुम्ही उद्या बदली आले दुसरा साहेबाला तो म्हणणार त्या मागच्या अधिकारी मला काय माहिती. कायदे बदलायचे अधिकारी कायदे बदलले पण अधिकारी टाळ करतात, त्याला वारंवार वेळ ते पण जातो. सांगतो त्याचं पण सांगतो. विषय समजला तुमचा. हे बघा पाठीमागं आपण एक मिटिंग घेतली होती, तिथे बऱ्यापैकी सगळी लोक आली होती.
मी जीव तोडून समजून सांगितलं का तुमच्या फायद्यासाठी. आता हे जे म्हणतायत की त्यांनी वैयक्तिक लेआउट बसवलं तर त्यांचा फायदा होतो, तरी पण ते यायला तयार आहेत का? कारण तुमचं कुठंतरी कोरेगाव पार्क होणार आहे, तुमचं कुठंतरी निगडी प्राधिकरण होणार आहे, त्या गोष्टीचा त्यांना फायदा भेटेल ही दिसतंय. पण वैयक्तिक त्याग करून त्यांची तयारी आहे आता पण. तर हा उद्देश आहे. आता हे बघा, तुमचं म्हणणं आहे की अधिकारी, आता दुसरा प्रश्न तुमचं म्हणणं आहे अधिकारी टाळाटाळ करणार. वा श्रीकांत लागे आहेत, केतकर साहेब आहेत, देशपांडे साहेब आहेत, भामे साहेब आहेत, ह्यांची मस्त तयारी, हे पळतेच चला करायची, ह्यांची कुठंतरी इच्छा आहे दाखवण्याची. साहेब त्याच्यामुळं पुण्याहून इथं आले तुम्हाला सगळ्याला समजून सांगायसाठी. बापूंनी मागणी केली नगरपालिकेत नको, आमच्याच एरियात मिटिंग घ्या. आम्ही म्हणलं चला एकविरा मंदिरात. आमची तयारी तुम्हाला कोऑपरेट करायची. उद्या नाही केलं तर तुम्ही त्याला पळवायचं, सांगा ह्याचं काय त्याचं काय. तुम्ही बी मागं लागणं गरजेचं आहे. समोरचा अधिकारी पळत नसेल ना, त्याला कसं पळवायची बापूला विचारा, तुम्हाला विचारा. आता तुम्ही हे लोकसभा 9,000चे 13,000 रुपये पगार केलेच ना कर्मचाऱ्याचे. कोण आलं माझ्याकडे पहिले, मग केले का नाही? तुम्ही पळवलं का नाही आम्हाला? पळवायचं त्याला. हे बघा चांगलं होत असेल ना कुठंतरी, चांगलं ते आमचं त्याला म्हणणं नाही. कुठंतरी मान्य आपल्याला तर काय ते आहे तुम्ही करताय, पण आत्ताच्या ज्या सोयीसुविधा आहे आता बरोबर त्या आहे, सोयीसुविधा पण आम्हाला अगदी द्या. बरोबर आहे. महत्त्वाचं टीपी स्कीम लांबली तुमचं 100% खरं आता आहे. माहिती जे आहे आम्ही आता तुम्हाला सांगतोय, साहेब म्हणले 1.5 वर्षात बी होईल, 5 वर्ष लागत म्हणजे त्यांनी एक मिडल सांगितलं की 4 ते 5 वर्षात होऊ शकतं. तुम्ही लोकांनी सगळ्यांनी सहकार्य केलं, एक आपलं चांगलं उदाहरण प्रस्थापित केलं, एक चांगला आदर्श घालून दिला स्थिगे लोकांनी, तर 1.5 वर्षात बी होऊ शकतं, 2 वर्षात बी होऊ शकतं. आणि तेच जर का 10 वर्ष लागले तर त्यात काय मजाच राहणार नाही, काय अर्थ राहणार लोकांनी नाही. विरोध त्यांच्यासारख्या एखाद्या माणसाकडे आज एखाद्या आज ऐका थांबा 2 मिनिटं. आज आपल्याकडे पॉवर आहे, ताकद आहे, पैसे आहेत, आणि यांच्यासारखा माणूस लगेच डेव्हलप करू शकतो, त्यातनं पैसे क्रिएट करू शकतो, ते पैसे अजून 3ऱ्या ठिकाणी गुंतवणूक करू शकतो, त्यातनं अजून मोठा होऊ शकतो. हा माणूस 10 वर्ष गुंतून बसला ना. पण हे सगळं डिपेंड कोणावर आहे? साहेबांनी सांगितलं त्याचं उत्तर. हे तुमच्यावर आहे, तुम्ही किती हरकती घेणार आहेत, किती तुम्ही सूचना घेणार आहेत, तुम्ही समजून किती घेणार आहेत ह्याच्यावर डिपेंड करते. आणि राहिला विषय अधिकारी पावायचा, तुमच्यात तेवढी सक्षम माणसं आहेत. दीपक तिघे आहेत, बापू तिघे आहेत, रेवण शेठ तिघे आहेत, तुमची 2-4 तिघे आमच्यात कामाला आहेत, त्यांच्या पण जमीन आहेत, पत्रकार आहेत TV9चे. तुम्ही काय कमीत काय दावा पावायचा माणूस समोरचा ऐकत नसेल. आम्ही आहे तर आम्ही आहेच ना, आम्ही आश्वासनं दिलेत तुम्हाला, बरोबर. आता मी थोडक्यात तुम्हाला एकदा, आपण सगळ्यांची साधक बाधक चर्चा झाली सगळी आपली. आपले केतकर साहेबांनी बऱ्यापैकी माहिती सांगितली, देशपांडे साहेबांनी सांगितली, भामे साहेबांनी सांगितली, आपले त्या पलीकडच्या साहेबांनी सांगितलं. तर मी एकदा सगळे एक पॉईंट लिहून घेतले, आपण तुकड्या तुकड्याने त्याचे फायदे ऐकले. मी एकदा सगळे फायदे सांगतो, अजून तुमचा विचार स्ट्रॉंग होऊ शकतो. तर पहिलं गोष्ट होता सगळ्यात महत्त्वाचा, तुमच्या पाठीमागच्या शंका विचारली होती तुमच्यापैकीच काही लोकांनी की कचरा आरक्षणचं काय. तर त्याचा आदेश मी तुम्हाला बघायला दिलाय ना त्यांच्याकडे. हां, तर जिल्हाधिकारी महोदयांनी आपल्या जागा मंजूर केलेली, त्याचं हमीपत्र द्यायचं होतं 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती. ते हमीपत्रही आपण दिलेलं आहे. आपल्या तहसीलदार मॅडम आहेत, त्यांच्याकडं आपण हमीपत्र दिलेलं आहे. बंद नाही झाले, बटन दाबलं गेलं बघा, लाईट लागली ना. पत्रही त्याचं दिलेलं आहे आणि त्याचं मी नियोजन आपण व्यवस्थित केलेलं आहे. आता तिथले लोकांनी परवा दिवशी उपोषणाला बसले होते आपल्या अण्णाभाऊ साठेनगरची, की आमचं इथला कचरा डेपो हलवा, आम्हाला त्रास होते. तिथं पोलीस स्टेशन आहे, तिथे एक हॉस्पिटल आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, आम्हाला त्रास होते. तर त्यांना मी विनंती केली की तुम्ही इतक्या वर्ष त्रास सहन केला, त्याबद्दल मी तुमचा आभारी. तुम्ही अजून एक 6 महिने किंवा वर्षभर त्रास काढा, मला कचरा डेपो लगेच तिकडं न्यायचा नाही. म्हणजे मी आजपर्यंत आदेश बी कोणाला दाखवला नव्हता की आपली जागा कुठं मिळाली, का मिळाली. कारण ते काय होतं, माहीत झालं की लगेच विरोध चालू होतो, ते आमच्याकडं नको. आता तुम्ही जर का माझ्या मेंदरकीचा कचरा डेपो आज बी बघितला, मी आलेलं 1.5 वर्ष झालं, एकदम सुंदर डेपो आहे, गार्डन केलं आहे मी. तर माझ्या डोक्यामध्ये हा विषय आहे की आधी वॉल कंपाऊंड करायचं, आतमधले शेड करायचं, सगळ्या मशिनरी आपण घेतल्या त्या मशिनरी करायच्या, सगळं व्यवस्थित सेटअप करायचं, आणि मग सगळं सेटअप झाल्यानंतर तिथं कचरा न्यायचा. का त्या लोकांना कुठं वाटलंच नाही पाहिजे की कचरा आला आणि वास येतोय ना, असं होतंय तसं होतंय, सगळं व्यवस्थितच करून न्यायचं. हा माझा उद्देश आहे त्या ठिकाणी, आणि त्याच्यामुळे तो तुमच्या तिथं होणार नाही आहे, हे 100% आहे. त्याच्यानंतर तुमचा दुसरा महत्त्वाचा फायदा आहे की बऱ्यापैकी क्षेत्र, मला वाटतं भामे साहेबांनी सांगितलं 60 का 70% क्षेत्र तुमचं ग्रीन झोन आहे. तर त्या ग्रीन झोनचा आर झोन होतोय. आता हे एकदा बापूला विचारा, रेवण शेठ तिघेंना विचारा, किंवा मंगेश गुंडाला विचारा, किंवा तुमचे ते हे विनायक घुमटकरला विचारा, तुम्हाला सेक्शन 37 अंतर्गत करायला किती त्रास आहे. एकदा माहिती घ्या तुम्ही, बाकीच्या 1-2 नगरपालिकेमध्ये जा, टाउन प्लॅनिंगला जाऊन बसा, ह्या साहेबांना विचारा. मला वाटते भामे साहेब काहीतरी 13 टेबलला जातं, ते 17 टेबलला जातं. 17 टेबलला तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांच्या सह्या. आता माझ्या टेबलला आलं, माझ्याकडे काही एक टेबल नाही ना, त्याला भामे साहेब बघणार आहेत, गणेश देवरकर बघणार आहेत, संतोष बघणार आहे, ही असंच आहे, ती तसंच आहे, इकडंच हे होतंय.
त्याला बॉडीचा ठराव लागतो. बॉडीमध्ये तुमचे 20-22 सदस्य, सगळे नगरसेवक, त्याच्यात 2-4 पक्ष, आता 6 पक्ष झालेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. सगळ्यांचं तुम्हाला मेळ घालायचा, तो ठराव घ्यायचा, त्याच्यामध्ये पुढे न्यायचं आणि ती तुमचं एका दिवसात होऊन जात आहे ना ह्याच्यात. बरं, आता सेक्शन 37 नाही तुम्ही केलं तर दुसरा पर्याय काय? दुसरा डेव्हलपमेंट प्लॅन झाला पाहिजे. तो किती 20 वर्षांनी होतो ना साहेब, 20 वर्षांनी. 17 वर्षानंतर ते करू शकतो. आता मेंदरगीला मी काम केलं, तिथे 1972चा DP होता. झाला कधी? आता मी असताना, आता 2019-20ला झाला. मग किती वर्ष झाले? 50 वर्ष झाले ना. म्हणजे कमीत कमी 20 वर्षानंतर करू शकता. पण जास्तीत जास्त असं काही त्याला अंतर दिलेलं नाही. 50-100 वर्ष बी जुना प्लॅन ठेवू शकता. ती बॉडी ठरवणार आहे. ते नाही झालं तर तुम्ही काय करायचं? हाय असं राहायचं का? सगळ्यांची डेव्हलपमेंट होताना बघणार तुम्ही. ग्रीन झोन आहेत, तुमचं ग्रीन झोन राहणार, बाकी झोनवाले डेव्हलप होत जाणार. तुमचा एरिया डेव्हलपच नाही होणार. आता तुमचे पत्रकारांनी सांगितलं मला की जसा वाडा रोड डेव्हलप झाला, जसा पाबर रोड डेव्हलप झाला, तसा आमचा रोड डेव्हलप नाही झाला. आणि सगळ्यात मोठा रोड असून म्हणजे आपल्या राजगुरुनगर शहरामधील सर्वात मोठा रोड कोणता असेल तर हा रोड होता. आता त्याला बायपास झाला. ही आता 2-4 वर्षातली गोष्ट आहे. समजा 2-2च वर्षातली गोष्ट आहे मला वाटते. मी यायच्या थोडं अगोदर झालेलं तो. तर जसा पाहिजे तसा डेव्हलप न होण्याला काय कारण आहे? तुमच्याकडल्या लोकांनी लवकर निर्णय नाही घेतला. एकमेकांचं पाय खेचायचं, इकडूनच वाट नाही द्यायची, तिकडूनच नाही म्हणायचं. बावकीचा प्रश्न तुम्हाला माहिती कसा असतंय आपल्यात सगळे. तर पहिला फायदा तुमचा कचराचा प्रश्न पाठीमागच्या वेळेस तुम्ही विचारला होता, ह्यावेळेस मी तुम्हाला आदेश दाखवला तेवढा. दुसरी गोष्ट, तुमचा ग्रीन झोनचा झोन होऊन जातोय, तो फायदा आहे. आता काहींच्या विचारात येईन उलट त्यांचं नाही झालं तर माझ्या 40% हाही मी राहिलेलं आहे जमिनीत, माझा ऑलरेडीच झोन आहे, मी कशाला काय करू? तर सगळ्यांचा फायदा आहे. तुम्ही त्यावेळेस काय बघायचं, आपला कोरेगाव पार्क सारखा एरिया होणार आहे, आपला निगडी प्राधिकरणासारखा एरिया होणार आहे, त्या एरियाला डिमांड येणार आहे. म्हणजे आज काही एरिया असे की ते एरियामध्ये राहण्यासाठी 2 आणि 4 हजार रुपये भाडे वाढून देतात, आहे का नाही बापू? तर तो फायदा आहे तुमचा. दुसरी गोष्ट की लेआउट करत असताना तुम्हाला कन्सल्टंट नेमावं लागणार आहे. इथं कन्सल्टंट नेमण्याची गरज आहे का तुम्हाला? नाही. दुसरी गोष्ट, आता मला बी काही गोष्टी माहीत नाहीत म्हणून ह्या साहेबांकडे बघतोय मी. चुकीचं काहीतरी तुम्हाला आश्वासन द्यायला नको, पुन्हा नाही तर लायगे साहेब कुठे तिथं विचारित येणार तुम्ही. दीपक ते आहेतच आमच्या मागं लागायला. पुन्हा जवळपास असले घेऊन बसतात, साहेब तुम्ही असं सांगितलं होता, व्हिडिओ सगळा रेकॉर्ड आहे, त्यामुळे ह्यांच्याकडे आधी बघतोय. बरोबर आहे का? दुसरं ते आपण करत असताना, लेआउट पाडत असताना त्याला काही फी पण भरावं लागते, ती पण भरण्याची गरज नाही. बरोबर आहे का बामे साहेब? ती पण नाही. चालेल, तुम्हाला 4 फायदे सांगितले मी. आता 5वा फायदा असा आहे की आता ह्यांचं 88 क्षेत्राचं ह्यांचं म्हणणं 88 गुंठे, पण माझं 40% जाणार नाही त्याच्यामध्ये. पण असे बरेचसे लोक, म्हणजे माझं म्हणणे 60 ते 70% लोक असे असणार आहेत की त्यांची पट्ट्या आहेत, वाकडच आहे, तिरपाच आहे प्लॉट, त्रिकोणीच आहे, पण अजून षटकोनी आहे, 5 कोनी आहे. तर ती सगळं व्यवस्थित होईल तुमचं, त्याचं सगळं एकत्रीकरण होईल, व्यवस्थित होईल आणि चांगल्या पद्धतीचं प्लॉट. म्हणजे साहेब जसं म्हणले 99% लोकांना आपण त्याच ठिकाणी बसवण्याचा प्रयत्न करू. ज्याची जागा जिथं आहे तिथंच आपण त्याला प्लॉट देण्याचा प्रयत्न करू. ओके, हे पण तुमचा फायदा आहे, 5वा फायदा. त्याच्यानंतर 6वा फायदा आहे की तो CAS सेंट्रल असिस्टंट स्कीम, त्या स्कीममधनं रोडसाठी पैसे उपलब्ध होतील. आता तुम्हाला माहिती की एखाद्या एरियामध्ये रोड झाला तर तिथल्या प्लॉटचे भाव वाढतात का नाही वाढत, किती पट भाव वाढतात, हे सगळं तुम्हाला माहिती. तर तुमचा सगळ्यात अगोदर रोड होणार आहे तुमचं. उद्या तुम्ही तिथं शेती पण करा, तुम्हाला प्लॉट वाटून आला 53 गुंठ्याचा, तुम्ही तिथं शेती बी करू शकता. ह्यांना 50 गुंठे झाला तोपर्यंत शेती बी करू शकता, जोपर्यंत तुम्हाला डेव्हलप नाही करायचं. फायदाच आहे. पण तिथं तुम्हाला रोड होईल, तुम्हाला भाजीपाला घेऊन जायचा आहे, तर तुमची एकदम जमिनीला खिटून तुमची गाडी लागू शकते, उद्या पिकअप लागू शकतो, छोटा हत्ती लागू शकतो. हे सगळे तुमचे फायदे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलाच विषय, जिथं तुमची जमीन आहे तिथंच आम्ही तिथं प्लॉट देण्याचा प्रयत्न, आणि तुम्हाला सगळ्यांना विचारून, तुम्हाला सगळ्यांना दाखवून आपण तो जो ड्राफ्ट करणार आहे तो फायनल होणार आहे. म्हणजे असं काही नाही की तुम्हाला विचारलं जाणार नाही. आणि तुमचीच जमीन, आता काही एक जणाची अशी शंका होती की आमची जमीनच तुम्ही घेऊन जाणार आहेत काय, तर तसं अजिबात काही नाही. तुमची जमीन तुम्हालाच आहे, आम्हाला याच्यामध्ये काही नाही नगरपालिकेला. ओके. त्याच्यानंतर तुमचा फायदा असा आहे की आता तुम्ही जरी 53 गुंठे तुम्हाला राहिले तर तुम्हाला FSI कितीचा मिळणार आहे? 53 गुंठ्याचाच मिळणार, 88 गुंठ्याचा मिळणार. तर ह्याच्यामध्ये तुम्ही केलं तर तुम्हाला 88 गुंठ्याचा FSI मिळणार. बरोबर का साहेब? हा फायदा आहे तुमचा. तुमचं म्हणणे मला ह्याच्यामध्ये राहतोय, पण तुम्हाला 88 गुंठ्याचा FSI मिळणार आहे. आणि आता तुम्हाला माहिती, राजगुरुनगर शहर काय बाकीच्या शहरांसारखं नाही, आपली व्हर्टिकल डेव्हलपमेंट चालू. आपल्या इथं मी सुरुवातीला ज्यावेळेस इथं आलो तर बंगला बघण्याचा खूप प्रयत्न केला. ह्यांना माहिती, यांना फोन केला होता आम्हाला कुठं बंगला मिळतोय का राहण्यासाठी. नाही, कारण तुमच्याकडे
कारण त्याला पर्यायच नाही. तुमच्याकडे लोकसंख्या भरमसाठ वाढतीये, तुमच्याकडे विकास होतोय, औद्योगिकरण होतंय, MIDC होत आहेत, खेड सिटी होती. अजून जेवढं तुम्ही समजून घेऊन पुढे जाणार आहे तेवढा तुमचा फायदा होत जाणार आहे. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला तुमचा फायदा, सर्वात मोठा फायदा हा आहे की R-झोन तुमचं R-झोनमध्ये कन्वर्ट होणार आहे तुम्ही ग्रीन झोनचे, आणि दुसरा तुम्हाला पूर्ण FSI मिळणार आहे. ओके, म्हणजे आत्तापर्यंत मी तुम्हाला किती फायदे सांगितले. एक कचरा आरक्षणाचा विषय सांगितला, दुसरा हे पण सांगा तुम्हाला हे पण निदर्शनास आणून तुम्हाला आता वाटेल साहेबांनी हे गोष्टीचं आश्वासन देण्यासाठी नेऊन टाकलाय तिकडे समजा, पण पुण्यामध्ये बघितलं ना कचऱ्याची भरपूर केंद्र आहे, शहराचा विकास वाढ झाला तर उद्या तिथं पडू शकतं. आता तुमचं ह्या TP स्कीममध्ये निघून गेले की निघून गेलं, आलं लक्षात. हा फायदा आहे तुमचा. कचरा आरक्षणाचा विषय आहे, R-झोनमध्ये कन्वर्ट होते, दुसरा फायदा. विकास शुल्काचा एक फायदा सांगितला, कन्सल्टंट फीचा एक फायदा सांगितला, रस्त्याचा एक सेंट्रल असिस्टंट स्कीममधनं रस्ता होणार तो एक फायदा सांगितला, पट्ट्याचं छोटं मोठं त्रिकोणी चौकोनी बहुकोनी सगळं व्यवस्थित होणार तो एक फायदा सांगितला तुम्हाला. जिथे जमीन तिथं प्लॉट भेटणार आहे तुम्हाला तो एक फायदा सांगितला. त्यानंतर पूर्ण FSI मिळणार हा एक फायदा सांगितला. आणि साहेबांनी सांगितलं की रेट 2.5 पट होणार. नुसतं झालं तरी म्हणजे तुम्हाला आज विकायचं असेल तर अजून थोडा दम काढा, 2-3 वर्षाचा, 2-3 वर्षांनी विका, तोपर्यंत लोन काढा. तुम्हाला पैशाची गरज असेल तर तुमचा कमीत कमी 2-2.5 पट 3 पट झालं तर 4 पट बी होऊ शकतात. तुम्ही किती मॅच्युरिटी दाखवताय त्याच्यावर डिपेंड करतं. आता तुम्हाला माहीत असेल शहरामध्ये असे बरेचसे एरिया असतात तिथं लोक जायलाच तयार नसतात, जरी प्राईम एरिया असतात. का? कारण तिथली लोक चांगली नाहीत असं म्हणणं असतं. कशाला भांडणाला, कारण ह्यांच्या शेजारी कशाला राहायला जायचे. तर तुम्ही एक चांगला आदर्श घालून दिलं, एक चांगलं उदाहरण घालून दिलं, एक तुमच्यात कोऑर्डिनेशन केलं, एक चांगलं उदाहरण घालून दिलं तर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन तिकडे बदलून जाईल. इकडले लोक चांगले आहेत, एवढी इथं TPची स्कीम झाली, सगळी लोक मॅच्युअर आहेत, एकमेकाला समजून घेतात, तर तुमच्याकडं भाड्याने राहणाऱ्याचा ओढा वाढेल. तिथं राहणाऱ्यांचा ओढा वाढला की आपोआप दुकानं आली. त्याला किराणा माल लागतोच आहे, त्याला इलेक्ट्रॉनिक साहित्य लागतंच आहे, त्याला बाकीच्या गोष्टीचं साहित्य लागतंच आहे. ही सगळी दुकानं तुमचीच होणार आहेत ना, दुसरं कोण येणार आहे तिथं? तुम्ही ठरवू शकता आहेत ना. तुम्ही कमर्शियल जागा तुमच्याकडेच ठेवणार आहेत ना. डेव्हलप करायला कोणत्या देणार आहे? रेसिडेन्शियल जागा डेव्हलप करणार आहे, तो पण तुमचा फायदा होणार आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टींचा फायदा होणार आहे. ही सगळी फौज तुमच्या मागे आहे, त्यासाठी साहेब वेळात वेळ काढून इथं उपलब्ध झालेत. आम्ही पाठीमागं प्रस्ताव पाठवून दिला होता तुमच्याबरोबर. एक का 2 मिटिंगा झाल्या, त्यांची 2 मिटिंगा झाल्या होत्या तुमच्यासोबत. पहिली मिटिंग आम्ही लय जोशात घेतली, दुसरी मिटिंग कशासाठी घेतली आम्ही, चला आम्हाला आम्ही प्रयत्न करतोय दाखवायचे ह्यांना, आम्हाला सरकारकडून दबाव हे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो म्हणून दाखवायची. दुसरी मिटिंग घेतली. का घेतली? आम्हाला प्रस्ताव पाठवून द्यायचा होता की ही लोक नको म्हणतायत, आलं लक्षात. आम्ही ह्यांच्याकडे प्रस्ताव पण पाठवून दिला होता, पण हे साहेबांनी 2-4 वेळा बोलवलं. प्रत्येक आपल्याला प्रयत्न करायचे, प्रत्येक आपल्याला असं करायचे, प्रत्येक लोकांसाठी आपल्याला करायचे, आणि म्हणून त्यांनी पुन्हा आग्रह करून आम्हाला दुसरी मिटिंग घ्यायला लावली. यांनी 2-3 पत्र पण आम्हाला काढली. ही तुम्हाला सांगतो, ऑन रेकॉर्ड सांगतो तुम्हाला. कशासाठी? तर तुमच्या चांगल्यासाठी. आणि हे तुमच्यावर डिपेंड आहे, तुमच्यात तुम्ही कसं कोऑर्डिनेशन करताय, कसं एकमेकांना समजून घेताय, कसं पुढे जाताय, ह्याच्यावर डिपेंड आहे ही किती लवकर होणार. आणि बाकी राहिला विषय अधिकाऱ्यांना पळवायचा तर तुम्ही समर्थ आहेत पळवायला, काही राहत नसतं. बापूसारखी लोक आहेत, पत्रकार आहेत, तुमच्या सर्व प्रकारचे लोक आहेत, नगरपालिकेमध्ये काम करणारे लोक आहेत, आणि साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला आहेत. साहेब कुठं बी असले आपल्याला मार्गदर्शन 100% करतील, फोनवर मार्गदर्शन करतील. इथं जरी दुसरी लोक आली, तुम्ही आज साहेबांचा नंबर घेऊन टाका, माझा पण नंबर घेऊन टाका, दोघांचा नंबर घेऊन टाका. 2 वर्षांनी विचारा, साहेब आमची स्कीम इथं अशी आहे, अशी अडचणी आहे आम्हाला, तर तुम्ही इथल्या मुख्याधिकाऱ्यांना फोन करा, इथल्या ह्यांना फोन करा. आम्ही सांगू ना त्यावेळेस आम्ही काय सांगितलं, रेकॉर्ड पण आहे, ऑन रेकॉर्ड आहे. त्याच्यामुळं एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचा उद्देश हाच आहे की तुम्ही पॉझिटिव्ह विचार करावा, ह्यातनं एक काहीतरी चांगलं आउटपुट निघावं. आम्हाला बी पुढे जाऊन कुठेतरी सांगता येईल. आम्ही एकविरा देवीमध्ये तिथं सांगितलं, साहेब समजून सांगितलं, ह्या साहेबांनी तितक्याच तडपेने समजून सांगितलं, नाही का आम्ही चांगल्या प्रकारची आदर्श अशी TP स्कीम तिघस एरिया हा आम्ही केलाय, हे आम्हाला कुठेतरी सांगायला भेटणार आहे. हा उद्देश आहे आमचा ह्याच्या पाठीमागे. एक चांगलं उदाहरण ह्यातनं प्रस्थापित व्हावं अशी मी अपेक्षा करतो. तुमच्याकडून एक चांगल्या पद्धतीने आम्हाला कोऑर्डिनेशन मिळेल, आणि साहेबांनी एवढा वेळात वेळ काढून पुण्याहून आले इथपर्यंत, सगळं मार्गदर्शन केलं, व्यवस्थित सांगितलं, त्याबद्दल मी नगरपालिकेच्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानतो. तुम्ही लोक वेळात वेळ काढून, प्रत्येकाचं काम होतं, या ठिकाणी आलात, आम्हाला वेळ दिला, अतिशय शांत बसून तुमच्या शंका चांगल्या पद्धतीने विचारल्या, याबद्दलही मी तुमचे आभार मानतो. आणि अजूनही तुमच्या काही शंका असतील तर अजून एक आपल्याकडे भरपूर वेळ आहे, तुम्ही सांगाल तेवढा वेळ थांबतो, तर तुमच्या राहिलेल्या शंका पण विचारा. बऱ्याच लोकांना चेहऱ्याकडे पाहिलं की अजून काही शंका माझ्या बोलण्यातनं त्यांच्या लक्षात आलेल्या आहेत, तर विचारा, काही हरकत नाही. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.
तुम्ही जे म्हणला की तो कचरा पुजड गेलाय जो डीपीचा रोड पडलाय समजा पडला असेल तो नसेल तो तिथे राहणार की काय होणार? डीपी रोड राहणार ना, रोड शिफ्टिंग होणार, शिफ्टिंग होणार, इंटरनल सगळं करणार आपण. एक आदर्श एरिया करणार, तो भाग करणार. कोरेगाव पार्क कशा एका लाईनीमध्ये सगळ्या पेटा बसलेल्या आहेत आणि ते तुम्हाला विचारून करणार ना. नंतर आपण बाकीचे रस्ते करू, अंतर्गत रस्ते करू. ते रोड तसेच ठेवू आपण. डीपी रोड तसेच राहील. जोडून अंतर्गत रस्ते तिला जोडून बाकी रस्ते. प्रत्येक प्लॉटला रस्ता येईल, कारण की प्लॉटला रस्ता नाही तर व्हॅल्यू नाही ना. तेव्हा प्रत्येक, आणि तुमचे 134 होल्डिंग आहेत, मी चेक केलं. 134 सातबारे आहेत ना, तर आपण 134च प्लॉट देण्याचा प्रयत्न करणार. प्रत्येकाला जो सातबारा आहे तो तासाच उचलून 134 फायनल प्लॉट होणार आणि ओनरशिप पण तशी ट्रान्सफर होणार. म्हणजे तुमचं परत म्हणणार आमची इंटरनेटची हे तुमचं तुम्ही ठरवायचं. आणि तुम्हाला ते ठरवायला अडचणच नाही ना. तुम्हाला एकदम येणे प्लॉट येणार आहे ना त्याच्यामध्ये. तुम्हाला समजा 25 गुंठे तुमची, तुम्हाला आला समजा 16 गुंठ्याचा, तुमच्यामध्ये 4 भाऊ असले, 4 गुंठे तुम्ही वाटून घेऊ शकता त्याच्यामध्ये, किंवा एकत्र करू शकता, DAP करू शकता एखाद्या बिल्डर सोबत, किंवा तुम्ही बांधू शकता स्वतः. फायद्याचं 100% आहे बघा, पण ते तुमच्या समजूतदानापरावरती मॅटर करते. काय म्हणतात वाद असेल समजा एखादा नाही आला पाहिजे समजा वाद असेल त्यांच्या भावकी नाही येत शक्यतो, पण समजा आपण एकदम पकडले आपण एखादा वाद आहे त्यांना त्या प्लॉट संदर्भात आपण काय करणार? नाही, एकत्रित सातबारा असेल तर फारशी अडचण नाही, कारण त्यांना तोच प्लॉट दोघांच्या नावावर कॉमन राहणार. त्यामुळे नंतर तो वाद कायम होऊ शकतो. त्यांनी आपसात हद्दी ठरवावं, म्हणजे ओरिजिनल प्लॉटच्या हद्दी. हो करणार. पण जर का सातबारेच वेगळे असतील तर मात्र ते न्यायप्रविष्ट बाबा शक्यतो ते वगळायचा प्रयत्न करू. एक सातबारा असेल तर ठीक आहे, ते ओनरशिप ट्रान्सफर होईल. म्हणजे आज 100 गुंठे असतील, उद्या 60 गुंठे असतील, ते दोघं किंवा तिघांच्या नावावर त्यांनी आपसात ते ठरवून घ्यायचं. नंतर जसं आज चालेल तसं ते कंटिन्यू होईल. पण सातबारेच वेगळे असतील मात्र तर आपल्याला तो विचार, केस पाहून विचार करावा लागेल. त्याप्रमाणे शक्यतो तशी वेळ येणार नाही. बाकी पण आपण वगळणार नाही कुठल्याही नाही वगळायची गरज पडणार नाही. नाही, ज्या निमित्ताने ते वादे मिटवायला उपयोग होईल सर. हा, उलट मिटून जाऊ शकतं. समोपचार. हा, हे बघा, नाही बरोबर. तुम्ही काय करा, तुमच्यातले एक 5-10 लोकांची, म्हणजे असं काही वेगळी टीम नका करा. औपचारिक केली की पुन्हा मला ह्यात नाही घेतलं, त्यात नाही घेतलं ग्रुप, ते अनौपचारिक करा आणि त्यात पुढे जायचं प्रयत्न करा कशा पद्धतीने. आणि साहेब जसं म्हणतात ना, एकत्र प्लॉट असेल ना तर पुढं टू बी कंटिन्यू भांडणं करू शकता ना तुम्ही. पुन्हा येण्याची भांडणं करायची, येणे प्लॉट काही त्याची हरकत नाही. आणि हे बघा, भांडणं जिथं आहे ना, जिथं वाद आहेत, जिथं भांडणं आहेत, जिथं हे, तिथं प्रगतीच नाही. कुठं पण बघा तुम्ही, काहीतरी कारण असतं की ते वाद मिटायला कारण होऊ शकतं. नाही साहेब, कसं आहे, वाद जनरली काय असतं, हद्दीवरनं वाद असतात बहुतेक ठिकाणी. क्षेत्राचा विषय नसतो, पण सातबारा क्षेत्र असतं. मग काय प्रश्न नाही. हा, आता हद्दीचा वाद राहणारच नाही. उलट बांधाचा वाद असला ना, इकडे सरकेलून तिकडे ही मिटूनच जाणार आहे त्यात. हा, इथं उतारा मॅटर. एखाद्याचं आरक्षण किंवा रस्ता गेला तर त्याला काही पर्यायी जागा नाही मिळत त्याच्यामध्ये ना. तर तसं नाही होणार. तसं नाही, त्यांनाही मिळणार. त्यांना बरोबर. आहे त्यांच्या जागा जाती असं नाही की नाही तसं. DP संपादन ऐका ना, ह्याच्यामध्ये आमचं पण सांगतो यात फायदा काय, म्हणजे तुमची शंकाच जाईल. आमचा फायदा काय आहे माहिती का, आम्हाला त्याच्यामध्ये 2 गार्डन करायचे, आम्हाला त्या जागेला आज ॲक्विजिशन करून करावं लागतं, ते आमची फ्रीमध्ये होऊन जातील. बस एवढाच फायदा आहे आपला, दुसरा काही नाही ह्याच्यामध्ये. तुकडे ठेवणार ती एकत्र होणार. आज नगरपालिकेचे सर्व उपस्थित अधिकारी, टाउन प्लॅनिंगचे केतकर साहेब, देशपांडे साहेब, कौशल साहेब आणि नगरपालिकेचे लाळगे साहेब आणि मानू साहेब, आपण आमच्या चिरस्थळ कोरेगाव पार्क करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी आला. तशा तुमचा आम्ही आभारी आहोत की आम्हाला तुम्ही फार मोठा दर्जा दिलेला आहे कोरेगाव पार्कचा. भाऊ, आता पुन्हा भविष्यात काय होतं ते तुम्ही या ठिकाणी पूर्ण मार्गदर्शन, तुम्ही सांगितलेल्या शंका, आमच्या असणाऱ्या शंका, त्या शंकेचं निरसन या ठिकाणी आपण केलेलं आहे. पुढची गोष्ट एका हाताने टाळी वाजत नाही, 2 हात एकत्र आल्याशिवाय आवाज मोठा होत नाही. आम्ही आमच्या पद्धतीने या ठिकाणी एकत्र बसून तुम्ही सांगितलेल्या आमच्या फायद्यांचा, असं मी गृहीत धरीन की तुम्ही आमच्याच फायद्याचा विचार केला, तुमचा नाही केला. आमचं मी सांगितलं आमच्या फायद्याचा आम्ही आमचा विचार करतो. आम्ही आमच्या या ठिकाणी एकत्रित बसतो आणि तुम्हाला मोजणीसाठी कशी परवानगी देता येईल आम्हाला. मोजणीला आम्ही 1 रुपया भरणार नाही. आम्ही खर्च करणार नाही. आमची खर्चाची अवस्था नाही, आमच्या ऐपत नाही. गरीब लोक, शेतकरी लोक
आहे, आम्ही आमची काही खर्च करण्याची ऐपत नाही, आम्ही फक्त तुम्हाला संमती देऊ शकतो. समजा आमचा एखादा भाऊ नाही म्हणत तर आम्ही पाठवायचा प्रयत्न करू. एवढी गोष्ट आम्ही करतो. आम्हाला तुम्ही आमचा कच्चा प्लॅन या ठिकाणी तो द्या आणि त्या कच्च्या प्लॅनच्या माध्यमातून बापू आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू. आमची इथे एकत्र मीटिंग पुन्हा होईल, त्या ठिकाणी फक्त मोजणीचा प्रस्ताव होईल. त्या मोजणीच्या प्रस्ताव सादर पाठवून चर्चा होऊन आम्ही या ठिकाणी पुढे जाऊ आणि ज्यावेळेस तुमचा तो प्लॅन येईल त्यानंतर आपण या ठिकाणी जाऊ. इथे काही कोणत्याही प्रकारची कमिटी होणार नाही. सगळेजण हीच कमिटी, उपस्थिती हीच कमिटी डोक्यात ठेवा. कमिटी केली का राग रोज आला, हा राग रोज कुणाचा ठेवा, त्याला माझं तुझं नाही, सगळ्यांनी यायचं, अगदी आपले विचार मांडायचे. आता आम्ही आमच्या हिशोबाने जे तुम्ही सांगितलेलं आमचं कॅनलच्या वरचं क्षेत्र आहे तेवढ्या सगळ्या शेतकऱ्यांची नावं काढून त्यांचं असणारं प्रत्येकाच्या क्षेत्राकडून आपण आपल्या हिशोबाने प्रयत्न करू. प्रस्ताव विचारात येईल आहे, योग्यच्या दिशेने वाटचाल त्याची होती त्या हिशोबाने जाण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित करू. आपण सर्वजण या ठिकाणी आलात, आमच्या सगळे परिवाराच्या वतीनं तुमचं सगळ्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि सभा संपल्याचं त्या ठिकाणी द्यायचं.